मराठी माणसाच्या हितासाठी मागचे सगळे विसरून ठाकरे बंधू एकत्र आले असा संदेश देण्याचा प्रयत्न दोन्ही बंधूंकडून झाला। परंतु ही एक शुद्ध राजकीय युती होती किंवा आहे? दोन्ही पक्षांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काहीही करून मुंबई महापालिका जिंकायची आहे। अर्थात कुटुंबातील दुरावा नष्ट होऊन दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यात सगळ्यांना आनंदच वाटेल। परंतु हे कौटुंबिक ऐक्य आहे की राजकीय तडजोड हे शेवटपर्यंत स्पष्ट झाले नाही। एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे सांगत होते, परंतु तसे होते तर दोन वेगळे तंबू कशासाठी? दोन्ही बंधूंच्या मिलनासोबतच त्यांच्या पक्षांचेही विलीनीकरण झाले असते तर मराठी माणसाला योग्य संदेश गेला असता, परंतु तसे झाले नाही। दोघांनीही आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले। एवढेच नव्हे तर जागा वाटपात बरेचदा अगदी तणातणी झाली। मराठी बहुल भागात कुणाला अधिक जागा मिळायला हव्या हा वादाचा मुद्दा होता। दोघेही मराठी माणसासाठी एकत्र आले आहेत तर मराठी माणसाचे कोण अधिक भले करेल हा वादाचा मुद्दा कसा असू शकतो? त्यामुळेच ही आघाडी जाहीर होताच आणि नंतरही दोन्ही पक्षातून अनेकांनी बाहेरची वाट धरली। त्यापैकी अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मनसेचे मुख्य नेते संतोष धुरी। मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ असलेले संतोष धुरी मनसेतून बाहेर पडले आणि थेट भाजपमध्ये दाखल झाले। आपल्या भावना व्यक्त करताना ज्यांच्यामुळे राज ठाकरे यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, आता त्याच लोकांना राज ठाकरे यांनी जवळ केले। आता त्या लोकांनी मनसेचा पूर्ण ताबा घेतलाय। मनसे आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पूर्ण सरेंडर केलाय। मनसेच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 7-8 ही जागा निवडून येणार नाहीत, जागाच तशा सोडण्यात आल्या आहेत असे म्हटले। थोडक्यात काय तर लोक बोलतीलच, अनेक लोक बोलतील, त्यांना शांत करण्यासाठी कोणते आणि किती व्हिडिओ लावणार? अशा घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।